नमस्कार मंडळी, मित्रपरिवार. आजच्या या व्लॉगमध्ये मी तुमचा मराठमोळा व्लॉगर ओमी स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण चाललो आहे ठोसेघर धबधबा बघायला. तर आमचा आजचा प्रवास हा सातारा, शेंद्रे आणि ठोसेघर असा असणार आहे. नद्या, डोंगर, दऱ्या सगळं काही आज पाहणार आहोत आणि आजचा प्रवास हा असाच होणार आहे. प्रवासात एक महिंद्रा गाडी दिसली, ज्यामध्ये लिहिलेलं ब्रीदवाक्य प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या काळजाला भिडणारं होतं. वाक्य होतं, कालांतराने मावळे बदलत राहतील पण नारा तोच राहील. नमः पार्वतीपते हर हर महादेव. नद्या डोंगर पाहत, रस्ता मागे करत, प्रवास पुढे सारत शेंद्रे पोचलो. शेंद्र्यातनं पाहायला गेलं तर डोंगर आणि खूपच वळणावळणाचा रस्ता, पण हाच रस्ता आज आपल्याला पाहिजे होता, कारण त्याशिवाय प्रवासात मजा नसते म्हणे. तर मित्रांनो, इथून सुरू होतोय अगदीच खडा आणि चढाचा रस्ता. आता या डोंगर भागात हे आपल्याला एक कॉलेज पाहायला मिळतं, इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे. आता हे एवढ्या उंचीवर का बनवलं असेल, एवढ्या दुर्गम भागात का बनवलं असेल हे कॉलेज आणि प्रशासनालाच माहीत, पण पाहावं तेवढं नवलच. तर इथून पुढे आम्ही डायरेक्ट ठोसेघरला गेलो. ठोसेघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रति व्यक्ती 50 अशी तिकीट आहे आणि इथे 2 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. एक छोटा धबधबा, एक मोठा धबधबा आणि एक गुहाही आहे. गुहा पाहायला गेलं तर काही अतिवृष्टीच्या कारणामुळे बंद ठेवली होती, ती काय आम्हाला पाहता नाही आली. हा आहे मोठा धबधबा आणि आपण छोट्या धबधब्याकडे पण जाणार आहे आता. तर इथं सगळ्यांनी थोडेसे फोटो घेतले, व्हिडिओ घेतल्या आणि आता आपण जाणार आहोत छोट्या धबधब्याकडे. तर मंडळी, इथं आपण आता आलो आहे छोट्या धबधब्याकडे. आता छोटा धबधबा आणि मोठा धबधबा असं उलटं नाव का असेल, तर आपल्याला पाहायला मिळतं की इथं जी पाणी पडतं आहे ते आपल्याला कमी उंचीवरनं पडताना दिसतं आहे, म्हणून याला छोटा धबधबा म्हणतात. पण इथं पाण्याचं प्रमाण बघा जास्त आहे. जसं की आपण पहिल्या वेळी पाहिलं की तिथं पाण्याचं प्रमाण कमी होतं पण उंची जास्त होती. त्याचबरोबर इथं बघा आपल्याला गोल चिन्ह दिसतं. या बाबूनं दाखवलं की हे एक घड्याळ आहे, पण हा एक गोल कलर होता. पण एवढ्या उंचीवर कोणी का आणि कसा लावला हा मोठा प्रश्न. बहुतेक इथे गुहेत पहिले लोक राहत असावेत, त्यांनीच हा कार्यक्रम केला असावा. पाण्याचा आनंद घेतला, कारण पाणी जे होतं ते छोट्या छोट्या थेंबांनी अंगावर असं शिंपडत होतं ना, विचारूच नका. तर हा व्लॉग जो आहे तो इथंच संपत नाही. इथून आपण जाणार आहे उलटा धबधबा पाहायला सडावा वाघापूर येथे. चला मग भेटू तिथे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.